गुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सहोवाच य एष देहात्ममी मानिनां सत्वादिगुणविशेष विकल्पित कुशला कुशल समवहार विनिर्मित विविध देहावलिभिर्वियोग संयोगाद्यानादि संसारानुभवस्य द्वारभूतेन षडीन्द्रियवर्गेण तस्मिन् दुर्गाध्ववद सुगमे ध्वन्या पतित ईश्वरस्य भगवतो विष्णोर्वशवर्तिन्या मायया जीवलोकोऽयं यथा वणिक्स्वार्थोऽर्थपरः स्वदेह निष्पादितकर्मानुभवः श्मशानवद शिवतमायां संसाराटव्यां गतो नाद्यापि विफल बहुप्रतियोगे हस्ततापोपशमनीं हरिगुरुचरणारविन्द मधुकरानुपदवी मवृन्धे यस्यामुहवा ये ते षडीन्द्रियमानानामानः कर्मणादस्य एव ते. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. इकडे जडभरत हे रहुगणाला सांगतात. रहुगणा, आता या भवाटवीचं विवरण तुला मी करत आहे. भवाटवी म्हणजे काय? भव म्हणजे संसार आणि अटवी म्हणजे अरण्य. ज्या संसारामध्ये, हे संसार म्हणजे एक अरण्य आहे. प्रपंच म्हणजे आपण अरण्यामध्ये आलेलो आहोत असं समजावं. का तर ज्याप्रमाणे अरण्यामध्ये आपल्याला रस्ते दिसत नाहीत, अरण्यामध्ये आपण रस्ते विसरून जातो. या ठिकाणी अरण्याची संकल्पना करताना आपण शहरामध्ये रस्ते असतात, वाटा असतात, त्याच्यावरती नावं असतात, पाट्या असतात, त्याचप्रमाणे काही खुणा असतात, काही दुकानं असतात, त्यातून आपण लक्षात ठेवतो. वनामध्ये, अरण्यामध्ये सगळं सारखं दिसतं. अरण्यामधले वाटा जर बघितल्या तर आपण कोणत्या वाटेने आलोत आणि कोणत्या वाटेने चाललोत हे त्यातल्या तज्ज्ञाशिवाय कळणार नाही. अरण्यामध्ये जो अरण्याधिकारी आहे, जंगलाधिकारी आहे, तोच हे सांगू शकतो. किंवा एखादा वाटाड्या असेल जंगलात राहणारा तर तोच सांगू शकतो. नाहीतर अरण्यामध्ये आपण समग्र सगळ्या वाटा विसरूनच जाणार. कारण सगळीकडे सारखंच झाडं झुडपं, त्याचप्रमाणे मोठमोठे अशा प्रकारचे वृक्ष, वेली आणि कोणत्या बाजूने कोणते जनावर येतील सांगता येत नाही. याप्रमाणे हे अरण्य, हे कोणतं अरण्य हे आहे? हे अभयारण्य नाही आहे, हे आहे भयारण्य. अभयारण्यामध्ये मुक्तपणे व्यवहार चाललेले असतात. अभयारण्यामध्ये सगळे पशु मुक्तपणे हिंडत असतात, त्यांना अभय असतं. पण इथे माणूस हा भयाने त्रस्त आहे. म्हणून अभयारण्य आणि भयारण्य हे जीवारण्य आहे. हे अरण्य म्हणजे जीव अरण्यामध्ये सगळीकडे फिरतोय. एका हिंदी कवीने या ठिकाणी एक ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जुने साधारणतः 13व्या-14व्या शतकामधले हे हिंदी कवी संत यांनी सूरदास यांच्यासारखेच ज्याप्रमाणे काव्य लिहिणारे जे कवी होते त्यांनी असं वर्णन केले. मला वाटतं सूरदासांनीच केलं असावं. कामिनी का तन मानू कहिये सघन बन. त्यांनी स्त्रीलाच अरण्य समजले. अरण्याची संकल्पना स्त्रीमध्ये केलेली आहे. आता ही स्त्री म्हणजे जिच्यामध्ये आपण तल्लीन होतो, जिच्यामध्ये आपण सगळं विसरून जातो, धर्म कर्म स्वतःला देखील विसरून जातो. अशी जी स्त्री आहे ती मोक्षमार्गामध्ये, आपल्याला मुक्तिमार्गामध्ये अडचण निर्माण करते. म्हणून ते म्हणतात, कामिनी का तन मानो कहिये सघन बन.
सघन बन. सघन म्हणजे अत्यंत घनदाट. कामिनी म्हणजे स्त्री. स्त्रीचं शरीर म्हणजे जणू काही एक घनदाट अरण्य. कामिनी का तन मानो कहिए सघन बन. जो जहां जो जाए वो भूले हूँ परतू है. जो ज्या ठिकाणी गेला तो काही परत आला नाही. तो गेला तो गेलाच. तो गेला तो भूले हूँ परतू है. तो स्वतःलाही विसरला, वाटाही विसरला, कशाला आलो हेही विसरला आणि कोणाच्या नादी लागलो हेही विसरला. आत्मविस्मृती त्याला झाली, आत्मविस्मरण झालं. कामिनी का तन मानो कहिए सघन बन. जहां जो जाए वो भूले हूँ परतू है. आणि मग त्याचं विवरण करताना कवीने असं म्हटलंय, कुंजर है गती. आता पहा, अरण्यामध्ये काय काय असतं? अरण्यामध्ये मोठमोठे हत्ती असतात, वनगज असतात. मग इथे आहे ना, कोणत्या स्त्रीमध्ये कोणता गज आहे, कोणता हत्ती आहे? अहो, कुंजर है गती. तिच्या चालण्यामध्ये हत्ती, आपण म्हणतो ना की हत्तीच्या गतीने, गजगतीने, गजगामिनी. हे स्त्रीचं वैशिष्ट्य सांगतात, गजगामिनी, हळूहळू चालणारी. पण त्या चालण्यामध्येच गज आहे, हत्ती आहे. अहो, मग वनगजच आहे ना. कुंजर है गती. आणि मग त्या ठिकाणी अजून काय असतं? वाघ असतात, सिंह असतात. हो, सिंह सुद्धा आहे. कुठे हो म्हणले सिंह? हरिका कटिको भयतामे. सिंह कटी. आपण म्हणतो ना की स्त्री कशी, तर सिंह कटी, बारीक कंबर असलेली. हे सौंदर्याचं वर्णन आहे. पण ते सौंदर्याचं वर्णन इथे बाधक ठरतं. म्हणजे जे सुरुवातीला साधक असतं ते बाधक ठरतं. सुरुवातीला चांगलं वाटतं. अहो, साखर काय चांगली वाटत नाही का? सुरुवातीला माणूस साखर खातो, जिलबी खा, लाडू खा, पुरणाच्या पोळ्या खा, आता तर काय अनारसे खा. आणि नंतर डॉक्टरकडे जातो. अहो, तुम्हाला शुगर झाली. कसं काय हो? अहो, तुमची 200-500 शुगर झाली बाबा. म्हणले जरा जपा. कशामुळं? आधी साधक आणि नंतर बाधक. आता सोडून द्या म्हणले. आता डॉक्टर म्हणल्यावर आपण सोडूनच देतो. किती आवडत असले म्हणून काय झालं? तर इथे संत हे डॉक्टर आहेत असं समजा. संत हे अध्यात्मातले डॉक्टर आहेत. संत हे अध्यात्मातले वैद्य आहेत. ते सांगतात तुम्हाला हे सोडा, मग सोडलंच पाहिजे. तुम्ही म्हणता नाही नाही, त्यांना काय कळतं, मग खा, आमचं काय म्हणणं आहे. आणि रोगाचं तुम्ही त्या ठिकाणी आमंत्रण स्वीकारा. कुंजर है गती, कटिका हरिको भय थामे. आणि कुछ है पहाड जहां, काम चोरू रहतो है. या ठिकाणी कामरूपी चोर राहण्याचं स्थान, जे डोंगर, दरी, गुहा हे सांगितलंय. स्त्रीमध्येही ते आहेच. याप्रमाणे एकेका गोष्टीचं वर्णन करत करत स्त्रीच्या सौंदर्यालाच आपण कसे भुलतो आणि स्त्री सौंदर्यच आम्हाला कसं बाधक ठरतं. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की जे जे आम्ही सौंदर्य म्हणून पाहतो, गजगामिनी, त्याचप्रमाणे सिंहकटी, हे जे सौंदर्याचे लक्षण आहेत, हे सौंदर्याचे लक्षण हेच आम्हाला बाधक ठरतात. सौंदर्यच आमच्या दृष्टिकोनातून अडचणीचं ठरतं. त्याचं कारण काय? तर आपण त्याच्यात अडकतो. सौंदर्य हे बाधक नाहीये. सौंदर्य नुसतं बाधक नाहीये. संसार नुसता बाधक नाहीये. संसारामध्ये अडकणं बाधक आहे. संसारामध्ये आत्मविस्मृत होणं बाधक आहे. आणि त्यामुळं ते म्हणतात की हे रहुगणाला सांगतात, भरत, हे भरता, हे भरत म्हणतात, हे रहुगणा, तू आता या जीवारण्याचा विचार कर. हा जीव म्हणजे अरण्य. आता हा रहुगण कुठला राजा होता याचं वर्णन त्यांनी सिंधू सौवीर पती असं केलेलं आहे. सौवीर म्हणजे काय प्रांत आहे? संस्कृती कोशात त्याचा उल्लेख म्हणून सांगतो. सौवीर आपल्या भागवत म्हणजे काही नुसतं गप्पा नाही आहेत, त्याला ऐतिहासिक अर्थ आहे. म्हणजे सिंधू सौवीर प्रांत हा कोणता? तर त्यांनी सांगितलं की सिंध प्रांत जो आहे, जो सध्याचा सिंध प्रांत आहे, त्याचं प्राचीन नाव सौवीर असं होतं. आणि तिथे शिबी नावाचा जो राजा आपल्याला माहिती आहे, ज्या शिबीराजाने आपलं मांस काढून दिलं, त्या शिबीराजाचा पुत्र सुवीर नावाचा होता. त्याच्यापासून सौवीर हे नाव पडलं आणि त्याने हा प्रदेश वसवला. त्याची राजधानी रौरुक नावाची होती. या सिंधू आणि सौवीर असा जोड उल्लेख केला जातो. तो काही ठिकाणी असा उल्लेख आहे की बदरी प्रदेशाचा जो खंबायत खाडीचा भाग आहे, त्याचा वरचा भाग हा सौवीर आहे. तिथे ग्रीक राजा दत्तमित्र म्हणून होता. त्याने
सिंध प्रांत जिंकला, पुष्पमित्राशी युद्ध केलं आणि गंधर्व नगर म्हणजे गांधार पादाक्रांत केलं आणि सौवीर जिंकलं असाही उल्लेख आहे. हा उल्लेख महाभारतामध्ये आदिपर्वात आलेला आहे. त्यानंतर दुसरं एक मत असं आहे की सिंधू हा वितस्तामधला प्रदेश आहे. वितस्ता नावाचा जो भाग आहे त्यातला हा सिंधू आणि सौवीर, अर्थात हे जोड उल्लेख सिंधू सौवीरपती. थोडक्यात हा सिंधू प्रांत सिंध नदीचा भाग आहे. सिंध प्रांत, आपण आज सिंधी, हे सगळे आलेले निर्वासित सिंधकडलेच आहेत, म्हणजे तो काही भाग आज पाकिस्तानकडे गेलेला आहे. तेव्हा हा तिथपर्यंत भारताच्या सीमा होत्या, आता उघडच आहे. असो, हा सिंधू हा तिथला सौवीरपती म्हणजे तो सिंधू प्रांत आणि सौवीर प्रांत याचा प्रमुख असलेला हा राजा, त्याला भरत म्हणतात, हे राजा तुला मी आता हे भव संसार हा कशा पद्धतीने आपल्याला बाधक ठरतो, तो अरण्य कसा आहे, आम्ही स्वतःला कसं विसरून जातो ते तुला सांगतो. स एष देहात्ममानी नाम. आता इथून सुरुवात त्यांनी केलेली की हे जे 6 जण आहेत हे कोण आहेत? हे जीव आहे आणि हे त्याचे 6 जे मित्र आहेत हे त्याच्या बरोबर असलेले त्याचे स्वभाव गुण आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 जण घेऊन हा जीव जन्माला येतो. तो सगळ्याच गोष्टी घेऊन जन्माला येतो, त्यामध्ये ह्या 6 गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर तो पंच देहेंद्रिय जे आहेत, अर्थात ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, कारण कर्मेंद्रिय तर फक्त सांगकाम आहेत, त्यामुळं ज्ञानेंद्रिय आणि मन असे 6 जण हे या ठिकाणी त्यांचा एक मैत्री तयार होते. स एष देहात्ममानी नाम सत्वादिगुण विशेष विकल्पित कुशलाकुशल समहार विनिर्मित विविध देहावलीभिर योग संयोग, योग आणि संयोग, त्यांचं जुळणं, त्यांचं एकत्र येणं आणि संसार मनस्यद्वारभूतेन षडेंद्रिय वर्गेण, हे जे 6 जण आहेत हा याला जीवत्व प्राप्त होतं. हे कोणते आहेत तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन यांनी मिळून जे 6 गोष्टी तयार होतात त्याचा जीव तयार होतो. कारण कर्मेंद्रिय सांगकाम आहेत, बाकी पंचमहाभूत हे आणि पंच ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताशी संबंधित आहेत, कारण पंचमहाभूतामधले जे पंच तन्मात्र आहेत त्याचा अनुभव हे घेत असतात. म्हणून ज्ञानेंद्रिय ज्याला ज्ञान आहे आणि मन त्याच्यावरती सत्ता गाजवणार आहे ते त्याचं प्रमुख आहे. म्हणजे याच्यामध्ये 5 जण आणि 6वा मन, तर मन जो आहे ते तो त्यांचा नेता आहे. मन म्हणजे या 5 जणांचा नेता मन आहे. षडेंद्रिय वर्गेण तस्मात दुर्गा भवद सुगमे ध्वन्यापतित ईश्वरस्य भगवतो विष्णोर वशवर्तिन्या. भगवंताला विसरतात आणि या अरण्यामध्ये येऊन पडतात. संसार रूपी अरण्यात आल्यानंतर जीवलोकोयम तथा कसे येतात तर वणिक स्वार्थोर्थ परा. वणिक म्हणजे व्यापार करणारे, आणि महत्वाचा शब्द आहे अर्थोर्थ परा. अर्थपर, केवळ पैसा, ज्यांना केवळ पैसा दिसतो त्यांचं विवरण आहे. म्हणजे केवळ फक्त घणो चोखो याचा विचार करणारे, फक्त पैसा मिळवायचा, फक्त आपण आपलं पोट भरायचं, देवाचा विचार नाही, धर्माचा विचार नाही. न देवाय न धर्माय, जो देवाचा विचार करत नाही, धर्माचाही करत नाही, त्याप्रमाणे बाकी यज्ञ याग कर्म याचा विचार न करता केवळ पैसा कसा मिळेल याचा जो स्वार्थ, या ठिकाणी अर्थोर्थपर शब्द फार महत्वाचा आहे. अर्थपर, केवळ ज्यांना पैसा दिसतो, पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही. माणूस दिसला तरी त्याला पैसा दिसतो, याच्याकडून कसा पैसा काढता येईल. वेळ सुद्धा पैशासाठीच खर्च करायचा, म्हणजे पैशाशिवाय दुसरी बात नाही. पैसा असेल तर बोलायचं, पैसा नसेल तर विनाकारण काय बोला कोणाशी. पैसे मिळणार आहेत का, म्हणजे केवळ पैशावर दृष्टी ठेवणारे जे आहेत असे व्यापारी स्वदेह निष्पादित कर्मानुभवा, आणि मग आपल्या संसाराच्या या अरण्यामध्ये अडकून पडतात. तिथे अत्यंत अशुभ गोष्टीचा अनुभव ते घेतात. खरं म्हणजे हरी गुरु चरणारविंद मधुकरानुपदवीम वरुंधे. भगवान हरी आणि गुरु
यांचा विसर त्यांना पडतो आणि त्यांच्या मकरंदाचा पान करण्याच्या ऐवजी ते दुसरीकडेच भटकत राहतात. खरं म्हणजे भगवंताच्या चरण मकरंदाचं पान अर्थात त्याची सेवा ही श्रेष्ठ आहे, पण ते न करता स्वार्थ त्यांना दिसत असल्यामुळं आणि फक्त अर्थ दिसत असल्यामुळं तद्यथा पुरुष धनम फिरत 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 ते जाऊ लागतात. आणि धनम दर्शन स्पर्शन श्रवण केवळ आपल्या सगळ्या ऐंद्रिय पातळीवरच्या सगळ्या गोष्टी स्वार्थासाठी करू लागतात. पाहणं तरी पैशाकडेच, स्पर्श तरी पैशाचाच, ऐकायचं आहे पैशाबद्दलच, खायचंही पैशाचंच, सगळं पैसा, पैशाशिवाय दुसरी बात नाही. अशा पद्धतीने सार्थस्य विलोमपंथी असे हे 6 जण व्यापारी आता हे जे अरण्यामध्ये जाऊ लागतात. हे अरण्यामध्ये ते म्हणतात की यांना काय काय दिसतं. दारापत्यादेव नामना कर्मणा. आता हे म्हणतात, तुम्ही वर्णन केलं की यांना पहिल्यांदा लांडगे दिसले, कोले दिसले, कुत्रे दिसले, कोले कुई ऐकू येईल. हे काय हो? ते म्हणतात दारापत्यादेव नामना कर्मणा वृकसाल सा सृगाला. दारा म्हणजे पत्नी, अपत्य, हे सगळे जे आहेत हे सगळे वृक आहेत. वृक म्हणजे लांडगे, लांडगे तोड करणारे आहेत. सगळेजण म्हणतात आम्हाला द्या, आम्हाला द्या. तुम्ही काय आणलं? वाल्या कोळ्याला नाही का विचारलं, काय आणलं मिळून? दररोज त्याला मिळवावं लागायचं. पापाचं मात्र वाटेकरी व्हायला कुणी तयार नाही. नारद जेव्हा म्हणाले जा विचार तुझ्या बायकोला पापाचं वाटेकरी होतीस का म्हणून, ती म्हणली नाही रे बाबा, पापाची वाटेकरी कशाला, मग पैशाची वाटेकरी कशी होतीस, पापाची का नाही? म्हणजे स्वार्थाचं माणूस विचार करतो, पण जर आपल्यावर काही बला येऊ लागली तर माणूस मात्र बाजूला जातो. म्हणून दारापत्य दयो, दारा म्हणजे पत्नी, त्याप्रमाणे पुत्र हे लांडगे तोड करतात. तुम्ही आणलेलं सगळं स्वतःकडे ओढून घेतात आणि पुन्हा तुम्हाला परत आणण्यासाठी पाठवतात. वृकसृगाला एवानी छतोपी कदर्य असे कुटुंबीनं. असा हा कदर्य. कदर्य म्हणजे कोणालाही द्यायचं नाही, देवाला द्यायचं नाही, धर्माला द्यायचं नाही, यज्ञाला द्यायचं नाही, अन्नदान करायचं नाही, केवळ कुटुंब भरण करणारा जो आहे तो. उरणवत संरक्षमाणम. आणि ज्याप्रमाणे एखाद्या या लांडगे कुत्रे यांचं परिपालन करावं त्याप्रमाणे हे सगळे लांडगे आणि कुत्र्यांचा हा परिपालन करतो. यथा हेवनुवत सर्वं कृष्णमाण. त्याच्या जवळचं सगळं ते धन हरण करतात. आणि मग ते म्हणे तुम्ही सांगितलं की तो एका झाडाच्या जवळ गेले, एका वेलीचा आश्रय घेतला आणि त्या वेलीच्या तिथे सगळ्या माशा चावल्या. हे काय म्हणले? ते म्हणतात ह्या वेली म्हणजे स्त्रिया आहेत. गुलबत तृण विरुद्धीर गव्हरमिव भवत्येवैव ग्रहाश्रम हा कर्मक्षेत्रम. कारण त्या सगळ्या वेली म्हणजे सुंदर दिसायला, त्याप्रमाणे आकर्षक, आणि तिथे मात्र सगळ्या माशा त्याला चावतात. म्हणजे त्याचा दुःखानुभव तो घेतो. त्याच्या दुःखांतत्र गतो दश मशक, त्या दंशमशक समापसदैर मनुजेही शलभ कुशकुंत. शलभ म्हणजे ज्याला आपण पाणघोडे वगैरे असतात किंवा एखादा उडणारा किडा असतो त्याला शलभ असं म्हणतात. हे जे शकुंत वेगवेगळ्या प्रकारचे बारीक बारीक किडे मकोडे त्याला चावतात, त्याला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतात. मच्छर आहेत, डास आहेत, हे याला चावतात. आणि याप्रमाणे तो भटकत 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 सगळीकडे फिरतो. मिथ्या दृष्टीने पश्यती. मग त्याला गंधर्व नगर दिसतं. हे गंधर्व नगर काय? तो म्हणतो इच्छा आणि अपेक्षा. माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छेने अपेक्षेने काही गोष्टी करतात. आता असं होईल, आता तसं होईल, मग तसं करू म्हणून माणसं इच्छा करतात, अपेक्षा करतात. हे गंधर्व नगर आहे. गंधर्व नगर म्हणजे काय? प्रत्यक्षात गंधर्व नगर शब्दाचा अर्थ असा आहे की आकाशामध्ये जे ढग दिसतात त्यांचे जे आकार होतात वेगवेगळे. आता हे आकार आपण जशी कल्पना करू तसे आपल्याला बघावा, हत्ती दिसू लागला बाबा, वाघ दिसू लागला, सिंह दिसायला लागला. कुठं दिसायला लागला? आकाशामध्ये, त्या ढगामध्ये. ढगाचे होणारे आकार तुझ्याच कल्पनेने निर्माण केलेत आणि तुलाच ते दिसू लागलेत. कल्पना तुझी, दृष्टी तुझी, आणि तू ढगावर आरोपित केलीस. वास्तविक ढगामध्ये हत्ती नसतो आणि सिंहही नसतो, वाघही नसतो आणि झाडही नसतं, पण तुला तसं वाटतं कारण कल्पना तू करतो त्याप्रमाणे. हे गंधर्व नगर म्हणजे कल्पना करणारं
माणसाचं मन जशी जशी कल्पना करतं तशा गोष्टी त्याला दिसतात. आणि गंधर्व नगर, माणूस सुखाची कल्पना करतो, उद्या असं होईल. माणूस आपण आशेवर जगतो म्हणतो ना, आशेवर जगतो, उद्याची अपेक्षा, उद्याची आशा माणूस करतो. आणि हे गंधर्व नगर मुपन्नमिती मिथ्या दृष्टीनुपश्यती, मिथ्या खोट्या गोष्टी, भ्रामक गोष्टी यावरती अपेक्षा ठेवतो आणि तो त्याप्रमाणे जगत राहतो. पण हे सगळं खोटं आहे हे त्याला कधी कळतं? जेव्हा तो त्यामध्ये दुःखाचा अनुभव घेतो तेव्हा कळतं. मृगतृष्णेप्रमाणे तो जसा एखादा मृग पाण्याच्या शोधामध्ये फिरत जातो आणि त्याला मृगजळ दिसावं, पण हे मृगजळ म्हणजे नुसतं भासवान होणार आहे, हे भासित होणार आहे, हे सत्य नव्हे, हे भासित होणारं सत्य आहे. प्रातिभासिक सत्याचे अनेक प्रकार आहेत, तर यामध्ये हे सत्य नाही आहे, हे भासित होतं, खरं नसतं, पण आपल्या डोळ्याला दिसतं. पण डोळ्याला दिसतं म्हणून खरं असतं असं नाही. गंधर्व नगरमुपन्नमिती मिथ्या दृष्टीनो पश्यती तत्रच क्वचित तापो दंडकिनी भान विषयानुपदावती पान भोजन व्यवहार व्यसन लोलुपा. आणि मग तो खाणं पिणं झोपणं त्याचप्रमाणे या सगळ्या अपत्य यांच्या नादामध्ये तल्लीन होतो. क्वचित चा शेष दोष निषदनम. आणि मग सर्वत्र फिरत 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 एखाद्या पिशाच्या प्रमाणे फिरत राहतो. त्याचं कुठेही समाधान होत नाही. दुःख भोगत 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 या संसाररूपी अरण्यामध्ये सगळीकडे फिरतो. ही धूळ कोण आहे म्हणे त्याने वर्णन केलंय. तुम्ही मगाशी वर्णन केलं की एतस्याम संसारटव्यामितस्ततः परिधावती क्वचित बात्योपम्यया प्रमदया रोहमारोपित सत्काल रजसा रजनीभूत इवा साधु विर्मर्यादो रजस्वलाक्षोपी दिग्देवता अतिरजस्वल मतीर्न विजानाती. तुम्ही सांगितलं की तो फिरत असताना त्या अरण्यामध्ये एक प्रचंड वावटळ आली आणि ही वावटळ त्याच्या डोळ्यात गेली. काय म्हणली वावटळ? ते म्हणतात वावटळ म्हणजे काय? प्रमदया रोहम आरोपित. ही प्रमदा आहे, ही स्त्री आहे, तुमच्या संसारात आली, लग्न झालं अक्षता पडल्या म्हणजे वावटळ घरात आली समजावं. वाईट स्त्री बरं का, चांगली स्त्री नव्हे. जी धर्म अर्थ या दृष्टीने आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणारी ती स्त्री वाईट नाही, परंतु केवळ संसारामध्येच आपल्याला आक्षिप्त करणारी, संसारामध्येच लिप्त करणारी, केवळ भ्रममूलक अशी जी आहे ती वावटळ आहे. म्हणून लग्न झाल्याबरोबर वावटळ घरात आली आणि वावटळ घरात आल्यावर काय हो, पत्रे उडून जातात वावटळीने. याच्या सगळ्या जे जीवनाचं पूर्ण धूळधाण केली आणि डोळ्यात गेली. काय सगळे धूळ डोळ्यात गेली. त्याने वर्णन केलंय रजस्वला क्षोभितिक देवता. इथं रजस्वला शब्दावर एक रूपक केलेलं आहे किंवा एक श्लेष केलेला आहे. कारण रज शब्दाचा अर्थ दोन आहे. एक रज म्हणजे माती, रजस्वलाक्षो म्हणजे डोळ्यामध्ये माती गेली. रज हा अक्ष म्हणजे डोळा, डोळ्यात माती गेली, हा एक अर्थ आहे. आणि रजचा दुसरा अर्थ आहे ज्याला आपण रजस्राव म्हणतो, या अर्थाने. म्हणजे या स्त्रीच्या या नादामध्ये तो लागतो आणि रजस्वलाक्षोपितिक देवता, तो तिच्या या सौंदर्याने भुलतो आणि अति रजस्वल मतीर्न विजानाती. जो इतका त्या स्त्रीमध्ये तल्लीन होतो, या स्त्रीच्या सौंदर्यामध्ये तल्लीन होतो की रजोगुणामध्ये तल्लीन होतो की त्याच्यामध्ये त्याला आठवणच राहत नाही की आपल्याला देवधर्म काही करायचा आहे. स्वयं पराविध्यानेन विभ्रंशित स्मृती, त्याची स्मृती विभ्रंशित होऊन जाते. अर्थात डोळ्यामध्ये माती जाते म्हणजे डोळ्यात काही दिसत नाही, अर्थात डोळे झाक होते सगळ्या चांगल्या गोष्टीकडे, धूळफेक होते. याप्रमाणे मरीची तोय प्रायाम स्थाने वाभिवधाविती. याप्रमाणे आत्मबुद्धी आणि विवेक त्याचा नष्ट होतो आणि तो केवळ विषयाच्या नादी लागतो. याप्रमाणे क्वचित उलूक झिल्ली स्वन वदती परुष रभसाटोपम प्रत्यक्षम परोक्षम वा रिपुराजकुल निर्वृत्सितेनाति व्यथित कर्णमूल हृदया. याप्रमाणे त्या ठिकाणी मोठमोठे कठोर अशा प्रकारचे जे अस्वल आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे लांडगे आहेत
त्यांचा आवाज येऊ लागतो, मोठमोठ्या जनावरांचा आवाज येऊ लागतो आणि त्यांची भीती वाटू लागते आणि याप्रमाणे त्याचं पुण्य जे काही सोबत होतं ते क्षीण होत जातं. याचा अर्थ चोर त्याला लुटतात. आता हे चोर लुटणे जो आहे, आपल्याजवळ जे काही धन होतं, काय धन होतं तुमच्याजवळ? अहो, धन म्हणजे पुण्य. जे पुण्य आहे ते सगळं परिसमाप्त होतं. स यदा दुग्ध पूर्व सुकृत जे माणसाचं तदा कारकस्तुंड काकतुंड आद्य पुण्य द्रुमलता विशोदपान वधुभयार्थ शून्य द्रविणान. त्याचं सगळं पैसा नष्ट होतो. त्याला चोर लुटतात म्हणजे त्याचं सगळं पुण्य नष्ट होतं आणि मग तो पापवृक्षांच्या जवळ जातो. ज्या पापवृक्षाच्या जवळ म्हणजे काय हो? हे पापवृक्ष म्हणजे त्याच्या मनाच्या वृत्ती आहेत की ज्या त्याला अधिदैहिक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचे ताप आहेत. म्हणजे पापवृक्ष आहेत. अपुण्य वृक्षान, तो जे अपुण्य वृक्ष शब्द वापरलाय तो यासाठी आहे की ज्याप्रमाणे खाज कुईलीचा वृक्ष हा अंगावर खाज आणतो, त्याप्रमाणे काल वर्णन केल्याप्रमाणे काही वृक्ष असे की अंगावर उठतात किंवा फोडा आणतात. याप्रमाणे काजरा आहे, श्वेत कावळी आहे, यासारखे वृक्ष असो, ते माणसाला त्रास देणार आहेत. म्हणजे थोडक्यात भौतिक, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैहिक अशा प्रकारचे ताप माणसाला होऊ लागतात. आणि जीवनमृतां स्वयं जीवन म्रियमाणोपधावती, आणि केवळ जीवरक्षणासाठी तो पळत राहतो. एकदा सत्प्रसंगानिकृत मती रुदकस्त्रो स्खलन. मग तुम्ही सांगितलं की तो या ठिकाणी एका विहिरीमध्ये जातो, ज्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे. हे काय, कोणती विहीर आहे? बुधकस्त्रोत स्खलन. तो त्या विहिरीत जाऊन पडतो, पण त्या विहिरीत पाणीच काही नसतं. ही कोणती विहीर आहे? ते म्हणतात या विहिरीमध्ये ज्या ठिकाणी पाणी नाही अशी जी विहीर म्हणजे माणसाची बुद्धी आहे, जी भ्रंशित झालेली आहे. माणसाच्या बुद्धीला विहिरीची कल्पना केलेली आहे आणि त्याची बुद्धी भ्रंशित झालेली आहे. त्याची बुद्धी कुसंगतीमुळं बिघडते आणि तो त्यात पडतो. त्याप्रमाणे परलोकातल्या दुःखाला तो सामोरा जातो. ते दुःख भोगू लागतो आणि मग पुत्र बर्हिष्मत पितृपुत्रांसह खलु भक्षयती. याप्रमाणे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र प्राणी त्याच्या अंगावर धावतात आणि मग त्याला माशाही चावतात. ह्या सुद्धा भौतिक प्रकारच्या दुःखाच्याच आहेत. पण तो मध कोणता म्हणले तुम्ही सांगितला ते क्वचिदा साध्य ग्रहम दावत प्रियार्थ विधुर मसुखो दर्कम शोकाग्निनाद हेमानो वृषम निर्वेद मुपगच्छती. हा मध कोणता आहे की तो त्याला आनंद प्राप्त होतो? ते म्हणतात हे संसारातलं दुःखामध्ये सुद्धा सुख जे तो मानतो हे दैहिक सुख आहे, हे केवळ प्रापंचिक सुख आहे, हे केवळ शारीरिक सुख आहे. तो ते सुखामध्ये तल्लीन होतो, तेवढंच सुख तो चाटत राहतो. ज्याप्रमाणे त्याला त्या मधाचा एक थेंब मिळतो. आपण म्हणतो ना, माऊलींनी वर्णन केलंय की जांभळीच्या मिशे मुख पसरिता वर्षे अमृतधार. एखाद्याला जांभळी आली केल्याबरोबर वरतून अमृताची धार पडावी. हा जसं योगायोग आहे तसा या दुःखामध्ये एक योगायोग म्हणजे सुखाची प्राप्ती त्याला होते. क्वचित काल विषममती राजकुल राक्षसापहृत प्रिय मधनासु प्रमृत कैव विगत जीव लक्षणा असते. याप्रमाणे तो सगळीकडे फिरतो, बेजार होतो आणि मग हा गृहस्थाश्रम त्याचा वाया जातो. तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो पण दुःख पदरात पडतो आणि तो वेगवेगळ्या डोंगरावर चढतो. कारण पलीकडे त्याला गंधर्व नगर दिसतं, त्यातून त्याला वाटतं की या डोंगराच्या पलीकडे आपल्याला काही सुख मिळेल, म्हणून तो डोंगर चढतो खरा. लोक व्यसनकर्षित म्हणा. हा व्यसन म्हणजे दुःख, संकटाचा हा डोंगर तो चढतो, पण प्रयत्नपूर्वक जरी चढला तरी त्यातून त्याला काहीच मिळत नाही. कारण वन्यना गृहीत सारा स्वकुटुंबाय क्रुध्यती. सगळीकडे ज्वाळा लागलेल्या त्याला दिसतात, सगळीकडे हे अरण्य पेटलेलं त्याला दिसतं आणि मग मात्र त्याला क्षणभर देखील आनंद मिळत नाही. तो निद्रारूप असणाऱ्या अजगराच्या मध्ये फसतो. हा या ठिकाणी त्याला झोप येते पण झोपायला मिळत नाही. ही निद्रा म्हणजे अजगर आहे असं वर्णन केलं, कारण अजगर हे निवांत पडलेलं असतं, त्याप्रमाणे ही झोप म्हणजे अजगर आहे. स एव पुनर्निद्रा जगर गृहीत ओंधे तमसी मग्ना. हा
झोप म्हणजे अजगर. या अजगराच्या नादी तो लागतो किंवा अजगराच्या याच्यामध्ये अडकतो आणि तमसी मग्नाहा, या सगळ्या अंधारात दुःखात, तम म्हणजे अंधार, दुःख, वेदना, त्रास, या शून्यारण्यैव शेते नान्यत. शेते म्हणजे झोपतो. हा कुठे तर शून्यारण्य. आता काही शिल्लक राहिलेलं नसतं. सगळ्या प्रकारच्या वस्तू नष्ट झालेल्या असतात आणि केवळ जीव तेवढा शिल्लक राहिलेला असतो. शव इवापविद्धा, एखाद्या मृतवत प्राण्याप्रमाणे पडतो. आता काही करायचं राहिलं नाही, आता सगळं संपलं, आता माझ्याजवळ काही शिल्लक राहिलं नाही, माझ्याजवळचा पैसा गेला, शक्ती गेली, माझी बुद्धी संपली, असं म्हणून त्याला स्वतःची बुद्धी राहत नाही, शुद्ध स्वतःची राहत नाही आणि एखाद्या प्रेताप्रमाणे तो पडतो. कदाचित भग्नमान दंशो दुर्जन दंड शुकैरब्ध निद्राक्ष कणो, याप्रमाणे त्याचे लोक त्याचा तिरस्कार करतात. कारण त्यांनी लोकांचे पैसे घेतलेले असतात, त्याला पैसे द्यायला देखील पैसे नसतात आणि मग नरकरूपी अंधकाराच्या या गर्तेमध्ये तो पडतो. विषय सुखाच्या नादी लागतो, विषय सुखाचं एक एक कण तो शोधतो. पण या विषय सुखाच्या नादी कधी कधी तो परस्त्रीच्या नादी लागतो, परधनाच्या नादी लागतो आणि परस्त्रीच्या नादी लागून, परधनाच्या नादी लागून पैसा गोळा करतो खरा, पण त्याला त्या ठिकाणी मार खावा लागतो. तो नाही का दुसऱ्या गावी जातो, दुसऱ्या देशात जातो, परराज्यात जातो, तिथे दुसऱ्यांच्या स्त्रिया करतो आणि तिथं मार खाऊन मात्र परत येतो, कारण तिथून त्याला जायची परवानगीच नसते. राज्ञा स्वामीर भावा निहत पतत्य पारी निरये, निरये म्हणजे अत्यंत दुःखात तो पडतो. याप्रमाणे मुक्तस्ततो यदी बंधात देवदत्त उपाच्छनती, याप्रमाणे त्याचं सगळं संपून जातं आणि अन्यायाने जे धन मिळवलेलं असतं, अपहरण करून जे धन मिळवलेलं असतं ते सगळं बाकीचे लोक लुटून नेतात. क्वचित शीत वाताद्यनेकाद दैविक भौतिकात्मीया नाम, हे काय हो, ते म्हणतात हे त्याला आलेले सगळ्या प्रकारचे वाईट अनुभव आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वाईट अनुभव तो घेतो. शीत म्हणजे कधी थंडी, कधी उष्णता, हे तो दैविक आणि भौतिक अशा प्रकारचे दुःख आहे. दशानाम प्रतिनिवारणे कल्प दुरंत चित्ते अभिषण्ण असते, याप्रमाणे क्वचिन मिथो व्यवहारन. आणि मग धर्म सगळा विसरून जातो. मिथो त्यांच्याशी लग्न कार्य करतो खरा, पण काकिनिका मात्र अप्यहरण, ज्याप्रमाणे तो एकेका कवडीसाठी भांडत राहतो. कवडी चुंबक म्हणतात त्याला. काकिणी म्हणजे एक एक कवडी. याचं वर्णन 12व्या स्कंदात केलेलं आहे की कलियुगामध्ये लोक काकिणी म्हणजे एका कवडीसाठी आपल्या बापाचा देखील वध करतील म्हणून लिहिले. घातयंतीच, अगदी आपल्या वडिलाचा देखील एकेका कवडीसाठी वध करतील. एका कवडीसाठी तो झगडत राहतो, भांडत राहतो. अर्थात स्वार्थ एवढा त्याच्या मनामध्ये दाटलेला असतो की एकेका कवडीसाठी तो भांडतो. विद्वेषमपि वित्तसाठ्यात, याप्रमाणे तो फिरत परत आपल्या निजस्थानाला मात्र येऊ शकत नाही. का तर हे सगळे दुःख, राग, द्वेष, भय, अभिमान, प्रमाद, उन्माद, शोक, भय, मत्सर, ईर्षा, अपमान, क्षुधा आणि पिपासा, आधी आणि व्याधी यामध्ये तो पूर्णपणे अडकून जातो. हे सगळे विघ्न आहेत. हे सगळे विघ्न माणसाला कधीच परमार्थ करू देत नाही. या सगळ्या विघ्नामध्ये माणूस अडकला की तो स्वतःच्या ज्ञानाला विसरतो. विज्ञानो यद विहार ग्रहारंभाकुल हृदय तदाश्रवाशयावसक्त सुत दुहित्र कलत्र भाषितावलोक विचेष्टतापहृदय आत्मान मजितात्मा पारेंधे तमसे प्राहिणोती. याप्रमाणे हे सगळे पुत्र, मित्र, आप्त, हे जे सगळे आहेत, पती, पत्नी, हे सगळे कौटुंबिक संबंध, मुलं आहेत, बाळा आहेत, पत्नी आहे, त्याप्रमाणे आप्त आहेत, इष्ट आहेत, मित्र आहेत, सोयरे, धायरे, हे सगळे आहेत. पण हे जोपर्यंत तुम्ही चांगले आहात तोपर्यंत आहेत. परंतु एकदा तुमच्या जवळचा पैसा संपला की मात्र हे तुम्हाला क्षणभर जवळ उभे करू देत नाहीत. म्हणून आत्मान मजितात्मा पारेंधे तमसे प्राहिणोती, हे सगळे तुम्हाला दुःखामध्ये ढकलणारे, तुम्हाला त्रासामध्ये ढकलणारे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक या बसा बसा म्हणतील. जोवरी पैसा तोवरी बैसा असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे या संसारामध्ये सगळे लोक
केवळ स्वार्थपर आहेत. आपला स्वार्थ असतील तर जवळ येतील, स्वार्थ नसतील तर मात्र लांब लांब जातील. याप्रमाणे तुमच्या ज्ञानासाठी कोणीच मदत करणार नाही. हे सगळे लोक तुमच्या केवळ सुखापुरते, म्हणून सुखार्थ लोक जवळ येतील. आपण म्हणतो ना, सगळे सोयरे सुखाचे, अवघे सोयरे सुखाचे, दुःखाचे सांगाती नव्हे ती कोणी. दुःखाचे सांगाती कोणी नाही. आम्हाला आमच्या दुःखाला सोबत येतं का? लोक म्हणतात नाही रे बाबा, दुःखाला कोण सोबत यायले. सुख असलं की पंचपक्वान्नाचं जेवण घ्यायला येतील, एखादं प्रयोजन असेल तर जेवायला येतील, पण कष्ट करायला येणार नाहीत, दुःख सहन करायला येणार नाहीत. कारण दुःख आलं की लोक पळून जातात. आणि दुःख एकटं येत नाही म्हणे, दुःख थव्याने येतं. आणि सुख हे मात्र लोक असलं तर लोक सुखासाठीच धावत असतात आणि दुःखाच्या वेळेस पळून जातात. ज्याप्रमाणे एखाद्या गुळाला मुंगळा चिटकावा किंवा साखरेला मुंग्या लागाव्यात, त्याप्रमाणे गोडाच्या मागं सगळे लोक धावतात. पण तिखटपणा असेल तर नाही येणार, मग कशाला, माशी सुद्धा बसणार नाही त्याच्यावर. हे तुम्हाला सहन करावं लागेल. आत्मान मजितात्मपारेंधे, या सगळ्या अंधाच्या पलीकडे, दुःखाच्या पलीकडे पार जायचं असेल तर माणसाला यामध्ये तो फसला, चिखलामध्ये जर माणूस फसला तर जसा तो बाहेर निघत नाही. जसे डेरे असतात, आपल्या ग्रामीण भागात असतात, या नदीच्या बाजूला जो चिखल असतो त्याला डेरे म्हणतात. त्या डेऱ्यामध्ये जर आपला पाय फसला, ते एक पाय फसला, तो काढण्यासाठी आपण दुसऱ्या पायावर जोर देतो, तो दुसराही पाय फसतो आणि मग माणूस अगदी गळ्यापर्यंत अडकतो. आता त्या डेऱ्यामधून त्याला बाहेर कोण काढणार हो? मी अडकलोय गळ्यापर्यंत चिखल आलेला आहे. लोक म्हणतात, लोक नुसते येतात जातात, हो बघा ना अडकलाय, मग काढणं त्याला. नाही अडकायचंय काय त्याच्यात, बघू 2-4 दिवसांनी जरा वाळल्यावर चिखल, तोपर्यंत हा जिवंत राहील का? याप्रमाणे माणसं जसा जसा प्रयत्न करतील तसा तसा तो चिखलातच जातो. त्या ठिकाणी आपण किती प्रयत्न करू द्या, शक्ती लावू द्या, शक्ती लावली तर खालीच जातो माणूस. त्याप्रमाणे या डेऱ्यात अडकलेली स्थिती जशी असावी तशी संसाररूपी चिखलात, संसाररूपी डेऱ्यात आपण अडकलो. आणि कदाचित ईश्वरस्य भगवतो विष्णोश्चक्रात परमाणवादी, आणि फक्त भगवंताचं चक्र, ईश्वराचं चक्र म्हणजे कालचक्र आहे. हे जे सुदर्शन चक्र आहे हे कालचक्र आहे, ते भगवंताचं आयुध आहे. ते परमाणूपासून ते द्विपरार्धापर्यंत गतिमान आहे. परमाणू हा सूक्ष्म स्वरूप आहे कालाचं, आणि द्विपरार्ध हा सगळ्यात शेवटचं स्वरूप आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य 2 परार्ध आहे, म्हणून द्विपरार्ध. याप्रमाणे मानवादी द्विपरार्धापवर्ग कालोपलक्षणात परिवर्तनेन वयसार महता हरत आ ब्रह्मस्तृणतंबास्तीनाम भूतानाम. हे आस्तंभ पर्यंतम म्हणजे तृणापासून ते ब्रह्मदेवापर्यंत आपण जर विचार केला तर आपले वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था बदलत राहतात. कधी बाल आहे, कधी तरुण आहे, कधी वृद्धापकाल आहे. आणि या सगळ्या काळावर हे सगळं अवलंबून आहे. आम्ही कालचक्राचं ज्ञान घेत नाही. हा काळ टिकणारा नाही, म्हणजे काळ टिकणारा नाही एवढंच जरी लक्षात आलं तरी पुरेसे आहे. म्हणजे हेही टिकणार नाही एवढंच लक्षात ठेवावं. या सगळ्या काळाचा परिणाम सगळ्यावर होतो. काळाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, काळाचा परिणाम वस्तूवर होतो, काळाचा परिणाम विचारावर होतो, काळाचा परिणाम अस्तित्वावर होतो. तर मग हे सगळं टिकाऊ नाही, काळाने ग्रासून टाकलेलं आहे. जेव्हा भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की हे सगळे जे तुझ्या समोरचे दिसत आहेत हे सगळे मी आधीच काळाच्या उदरात घेऊन टाकलेले आहेत. आणि मग भगवंतांनी स्वतःचं विश्वरूप दर्शन घडवलं 11व्या अध्यायामध्ये. आणि हे विश्वरूप दर्शन घडवल्यानंतर लक्षात आलं की हे सगळं काळाने आधीच मारलेले, केवळ निमित्त मात्र भवसव्य साची. तू फक्त निमित्त आहेस, एक बाण सोड, हे मरणारच आहे. कारण हे काळाच्या तोंडात आलेले. आणि म्हणजे यावरती काळ हाच एक उत्तर आहे. काळ हा टिकणारा नाही, हे लोकही टिकणारे नाहीत. फक्त टिकणारा आहे तो धर्म, टिकणारा आहे तो ईश्वर, टिकणारा आहे ते सत्व. त्यामुळे हे सगळं आपण न विचार करत असल्यामुळं आपल्याला या भगवंताच्या काळाचा त्याचा महिमा कळत नाही. साक्षात भगवंत यज्ञपुरुष याची आराधना सोडून आपण
केवळ पाखंड्याच्या नादी लागतो. यदा पाखंडभिरात्म वंचितस्तरुरु वंचितो ब्रह्मकुलम समावेशस्तेषां शीलमुपनयना आदि श्रौत स्मार्त कर्मानुष्ठानेन भगवतो यज्ञपुरुषाराधन तद रोचयन शूद्रकुलम भजते निगमाचार्य शुद्धो यसे मिथुनी भावा. आणि माणसं सगळं सोडतात, धर्म सोडतात, कर्म सोडतात, स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही, देवाची उपासना नाही, आणि केवळ लोकांना असं वाटतं की काय त्याचा उपयोग आहे, अहो धर्म कर्म त्याला काही अर्थ नाही, फक्त काय करायचे काही नाही, फक्त कुटुंब भरणम यथा वानर जाते. हे ज्याप्रमाणे पशु जगतात तसं जगणं म्हणजे आपलं जगणं आहे. काय म्हणजे पशुचं काय बिघडलं? वानर ज्याप्रमाणे किंवा पशु पक्षी माकडं हे ज्याप्रमाणे जन्माला येतात, मोठे होतात, प्रजा निर्माण करतात आणि मरून जातात, धर्मकर्म करत नाहीत, त्याप्रमाणे लोकांना तेच जीवन बरं वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात केवळ निगमाचार्य शुद्धितो यस्य मिथुने भावा हा कुटुंब भरणम यथा वानर जाते. वानरांच्या प्रमाणे मग धर्म नको, कर्म नको, कुणी कोणाशी लग्न करावं, जात नको, पात नको, धर्म नको, कर्म नको, अनुष्ठान नको, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा विचार नको. तत्रापि निर्वरोध हा लोकांना अवरोध म्हणलं की वाटतं काय बाबा अडचणी, धर्म म्हणला की अडचणीच आहे, आम्हाला मुक्त स्वैर जीवन जगू देत नाही धर्म, प्रत्येक ठिकाणी अडचणी आणल्या. चातुर्मास्य म्हणलं की कांदा खायचा नाही, काय खाल्ला तर काय होतं, खा, लसूण खायचा नाही, कांदा खायचा नाही, हे वर्ज करायचं. 4 महिन्यामध्ये काय, आणि यंदा तर 5 महिने त्या आलेत म्हणे, काय करावं बाबा. धर्माने काय केलं म्हणे, अडचण निर्माण केली. अहो धर्माने नियंत्रण आणलं, अडचण नाही केली. तुमच्या पोटापाण्याचा विचार, कारण या काळामध्ये जो पर्जन्य म्हणजे पाऊस पाण्याचा काळ आहे, त्यामुळे आमचं पोट बिघडू शकतं, त्यामुळे गुबारा होऊ शकतो, त्या गोष्टी वर्ज करायला सांगितलेल्या आहेत, बाकी काय. तेव्हा धर्म हा आपल्या आरोग्यालाच उपोद्बलक आहे, पण आपण धर्माचा विचार स्वतंत्र करतो आणि आरोग्याचा विचार स्वतंत्र करतो. खरं म्हणजे जुन्या काळात धर्म आणि आरोग्य एका, ज्याला आपण इंग्रजीत दे गो हँड इन हँड असं म्हणतो, हे दोन्ही एका बाजूनी एका पद्धतीनेच चाललेले आहे. एका बाजूला धर्म आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचा आचार आहे, आमचा आरोग्याचा विचार आहे. तो जर आम्ही बघितला आयुर्वेदाचा तर तो याच पद्धतीने. म्हणून धर्म ही अडचण नाही आहे, धर्म ही अफूची गोळी नाही आहे, धर्म ही केवळ आम्हाला मर्यादा घालण्यासाठी आहे, धर्म ही अडचण निर्माण करण्यासाठी नाही. धर्माची मर्यादा ही कशासाठी आहे? धर्माची मर्यादा केवळ समाज संतुलनासाठी आहे. समाज संतुलन, कुटुंब संतुलन, नाही तर कुणी कोणाशी लग्न करावं, कुणी काही करावं. मग असं जर केलं तर समाज टिकणार नाही. समाजाचं जे संतुलन आहे ते कशावर अवलंबून आहे? समाज कुटुंब ही जी संकल्पना आहे, हे ज्या संस्था आहेत त्या अवलंबून कशावर आहेत? तर नियंत्रणावर आहेत. असं नियंत्रण नसेल तर मग सगळंच निरर्थक होईल आणि मग स्वैरता निर्माण होईल. म्हणून ते म्हणतात तत्रापि निरवरोध हा स्वैरेण. लोकांना फक्त स्वैरपणा आवडतो, लोकांना फक्त अवरोध आवडत नाही. आपण बघतो ना रस्त्याने काय ना अवरोध निर्माण केलेले असतं. कशामुळं अवरोध निर्माण केले? हे अवरोध का निर्माण केले? हे अवरोध यासाठी निर्माण केले की तुमची गाडी फार वेगाने जाऊ नये. हो एवढा चांगला रस्ता आहे, काय रस्ता आहे, गुळगुळीत, हो गुळगुळीत रस्ता आहे, मग 120च्या स्पीडने चालला, जा ना 120च्या स्पीडने, पण पुढे ताबडतोब गाव येण्याच्या आधी 5 किलोमीटर तुम्हाला ताबडतोब एक अवरोध दिसतो. का हो? थांबा, गतीने जाऊ नका, तुमची गती बरोबर आहे, रस्ताही बरोबर आहे, पण अपघात होऊ नये म्हणून अवरोध आहे. हा जो या ठिकाणी निरवरोध, हा माणसाला निरवरोध पळा वाटतं. कशाला हो हे निर्माण केले अवरोध? हे रस्त्यावरचे अवरोध यासाठी निर्माण केले की तुमची गती जरा थांबा. आणि गती थांबवायची याचा अर्थ जरा तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा, तुमच्या चालवण्यावर नियंत्रण ठेवा, अवधान ठेवा. अवधानासाठी, नाहीतर माणूस अनवधानाने काही करू शकतो. म्हणून दुसऱ्याचा जीव घेईल, नाही तर तुझा तरी जीव जाईल. म्हणून हे सगळे अवरोध निर्माण केलेले असतात. याप्रमाणे धर्मसुद्धा त्यासाठीच आहे. धर्म हा अवरोध आहे, पण तो अवरोध नाही आहे,
तो आपल्या म्हणजे वाईट या अर्थाने असतो शब्द, म्हणून अवरोध शब्द बरोबर नाही, पण आपल्याला आपण स्वतःवर नियंत्रण केलं पाहिजे, आपण त्याचं रोधन केलं पाहिजे, संरोधन केलं पाहिजे, निरोधन केलं पाहिजे. म्हणून तत्रापि निर्वरोधा स्वैरेण, स्वैर वागता कामा नये, स्वैरपणाने जगता कामा नये. आणि म्हणून धर्म निर्माण केला. विहरण नती कृपण बुद्धिरन्योन्यमुख निरीक्षणादिना ग्राम्य कर्म नाही. माणसं फक्त एकमेकांच्या तोंडाकडे तेवढं पाहत राहतात, केवळ दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणे, केवळ विषयाचा उपभोग घेणे, केवळ आपल्या लालसेचा विचार करणे एवढंच करतात. आणि ग्राम्य कर्म नाही मग विस्मृत कालावधी. आणि ग्राम्य कर्मामध्ये कालावधी म्हणजे काळाचं जे चक्र फिरतंय त्याचं विस्मरण होऊ नये. खरं म्हणजे काळाचं विस्मरण न होण्यासाठी धर्म आहे. आता काळ आपल्याला जवळ आलेला आहे. निदान बालपणी जाऊ द्या, तारुण्यामध्ये जाऊ द्या, पण आता तरी निदान जागे व्हा. आता तरी निदान तुमच्या हातात जेवढं आयुष्य आहे तेवढं सत्कारणी लावा, सत्कर्मामध्ये लावा, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ग्राम्य कर्मामध्ये आपण केवळ विस्मृत कालावधी, विस्मृत होता कामा नये, आपल्याला विस्मरण होता कामा नये. कशाचं? काळाचं. बाकीचं विस्मरण होऊ द्या, पण काळाचं विस्मरण होऊ देऊ नका. म्हणून मरणाचे स्मरण असावे, हे जे म्हणतात ते बरोबर आहे. क्वचित द्रुमवैदिक देहेषु ग्रहेषु रंसेन यथा वानर सुतदार बथुल व्यवाय क्षणा. ज्याप्रमाणे माकडं, वानर, पशु, पक्षी, वानर शब्दाने या ठिकाणी केवळ संस्कृतीविहीन हा अर्थ व्यक्त केला आहे. संस्कृती किंवा धर्माच्या विहीन जे लोक आहेत, वानराप्रमाणे, माकडाप्रमाणे वागणारे. माकड जसं आधीच मरकट आहे, त्यात मद्य पेलं, त्याच्यामध्ये त्याला वृश्चिक दंश झाला आणि त्याचाच भूतबाधा झाली. जसं त्या माकडाला काहीच कळत नाही, ते जसं थैथे नाचत राहतं, त्याप्रमाणे माणूस केवळ सुत दार वत्सल, केवळ आपल्याच बायको, मुलं, प्रपंच, त्याप्रमाणे धन मिळवणे आणि खर्च करणे यामध्ये तल्लीन राहतो, ग्रहसुखामध्ये तल्लीन राहतो. एवम ध्वन्य वरुंधानु मृत्यू गज भयात्तमसी. आणि हे जे गज आहेत, वनगज आहेत, त्याचप्रमाणे मोठमोठे सिंह आहेत, वाघ आहेत, हे मृत्यूचेच स्वरूप आहेत, हे मृत्यूचे स्वरूप आहेत. आणि गिरिकंदर प्राय, या गिरिकंदरामध्ये राहणारे, त्याचप्रमाणे हा जीव रोगाने ग्रस्त होतो आणि त्या गिरिकंदरामध्ये पडतो. गिरी आणि कंदर म्हणजे खोल असणाऱ्या ज्या दऱ्या आहेत, त्या दऱ्या म्हणजे रोग आहेत, त्या रोगात तो पडतो, अर्थात रोग त्याला बाधित करतो. आणि क्वचित शीत वाताद्यनेक भौतिकात्म्यानाम दुःखानाम प्रतिनिवारण कल्पो दुरंत विषय विषण्णा असते. याप्रमाणे तो विषयामध्ये तल्लीन झाला म्हणजे दुःखामध्ये पडला. याप्रमाणे हे राजा क्वचित क्षीणधना हा शयासनाद्युप, आणि जेव्हा त्याच्या जवळचं सगळी संपत्ती संपून जाते, तो या संपत्ती संपल्यानंतर मात्र त्याच्यावर दुर्धर प्रसंग येतो. कोणी त्याला विचारित नाही, त्याला जवळचे नातेवाईकही त्याच्यापासून दूर जातात, बायको आणि मुलं देखील दूर जातात. आणि मग तो एवं वित्त व्यतिशंग विवृद्ध वैरानुबंधोपी पूर्ववासना, या हे पूर्ववासना आहेत त्याच्या, आपल्या स्वतःच्या पूर्ववासना त्याला क्लेश देतात. आणि यत आरब्ध एष नरलोक सार्थोर्थ यमध्वना. ज्याप्रमाणे साधू संग त्याला जोपर्यंत घडत नाही, सज्जनाची संगती जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत तो हे दुःख भोगतच राहतो. याप्रमाणे हे राजा, यद्यपि दिगी भयजयिनो यज्ञो ए राजर्षह्या किंतु परम मृधे शयीरन्नस्यामेव ममैवमिति कृत वैरानुबंधायां विसृज्य स्वयंभू समृता. याप्रमाणे तो प्राणाचा परित्याग करतो. हे केवळ माझं 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 म्हणून सगळ्या गोष्टी जमा करतो आणि शेवटी माझं 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 म्हणून सगळ्या गोष्टी जमा केल्या खऱ्या, पण अरे तूच कायम स्वरूपी नाहीस, तर वस्तूवर काय प्रेम करतोस, ते वस्तू माझ्या माझ्या काय म्हणतोस, एके दिवशी तुलाच निघून जायचे. म्हणून माझं 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 करून शेवटी तो स्वतःच या संसारातून निघून जातो. आणि मग हे कोणासाठी जमवलंय हेही तो सांगू शकत नाही. याप्रमाणे तो फिरत फिरत पुन्हा दुसरा जन्म घेतो. याप्रमाणे पुन्हा दुसऱ्या जन्मात पुत्र आहेत, मित्र आहेत, स्त्री आहे, त्याप्रमाणे पैसा आहे, संसार आहे, याच्यात तो फिरत राहतो. आणि असा फिरत फिरत
सर्व हजारो जन्मामध्ये केवळ 84 लक्ष योनीमध्ये फिरत 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 तो अरण्यामध्ये जसा माणूस भटकावा त्याप्रमाणे फिरतो, मात्र त्याला भगवंताचं स्मरण होत नाही. म्हणून या इदम यज्ञाय धर्मपतये विधी नैपुणाय योगाय सांख्येश्वरसे प्रकृतेश्वराय नारायणाय हरये नमोत्युदारम हास्यन मृगत्वमपिय समुदाजहार. याप्रमाणे त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं की हे राजा, जर भगवंताला आपण शरण गेलो, गुरुला जर शरण गेलो तरच या संसाराच्या भवाटवीमधून संसाररूपी अरण्यातून आपली सुटका शक्य आहे, अन्यथा आपली सुटका शक्य नाही. केवळ पुत्र, त्याप्रमाणे मित्र, स्वजन हे सगळे आपल्याला लालायित आहे, आपल्याला ते आवडतात खरे, परंतु अंतिम कल्याण ते आपल्याला करून देणारे नाहीत. अंतिम कल्याणाच्या दृष्टीने आपण यांचा विचार सोडून दिलेला बरा. याप्रमाणे हे राजा, तुला मी हे ज्ञान सांगितलं. आता यानंतर शुकाचार्य हे भरत वंशाचं वर्णन कसं करतील आणि या पंचमस्कंधामध्ये पुढचा सगळा भाग हा भूगोल वर्णनाचा आहे, भुवनकोशाच्या वर्णनाचा आहे. आणि या भुवनकोश वर्णनामध्ये चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची गती, त्यांचं स्वरूप, त्यांची स्थिती आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र, वेगवेगळ्या प्रकारचे सप्तद्वीप आहेत, तसेच या सप्तस्वर्ग आहेत, सप्तबिलस्वर्ग आहेत, याचं विवरण आहे. आणि प्रत्येकाच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत, प्रत्येकाची गती, प्रत्येकाची स्थिती आणि त्याचं मोजमाप सांगितलेलं आहे. हे सगळं अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं विज्ञान जर पाहायचं असेल तर पंचमस्कंधात पाहावं लागेल. आणि मग सूर्याची स्थिती काय, सूर्य याचं अंतर किती आहे पृथ्वीपासून. आपण असं म्हणतो की साधारणत 1735-40च्या दरम्यान या काळात हे ग्रहगोलाची माहिती लिहिणारा निबंध पाश्चात्यांनी प्रसिद्ध केला. तो 1700च्या काळात प्रसिद्ध केला, पण हे तर 5000 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे सूर्याची ग्रहमाला, त्याची गती, सूर्य, त्याचप्रमाणे मंगळ, गुरु या सर्वांच्या गती, त्याचप्रमाणे त्याची स्थिती, त्याचं अंतर, त्याची क्षमता, सूर्याचं अंतर आणि स्वर्गाचं अंतर, नरकाचं अंतर, या सगळ्या गोष्टीचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. ध्रुवाची स्थिती काय आहे ते सांगितलंय. आता अनेक गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत, परंतु त्या खऱ्या नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. कारण सूर्याने ही विभट जनते, त्यांनी सूर्य हा मध्यवर्ती धरलाय आणि सूर्यानेच पृथ्वी, देव आणि आकाश, अंतरिक्ष याला विभागलेलं आहे म्हणून सांगितलंय. आणि म्हणून त्यांच्यापासून जसं आपण एखाद्या घराचं मोजमाप करायचं असेल तर कुठल्या तरी मध्य धरतो आणि तिथून मग अंतर मोजतो. ज्याप्रमाणे एखादा चौक आहे, तिथून आपण अंतर मोजलं की या चौकापासून आपलं घर किती दूर आहे, त्याप्रमाणे त्यांनी सूर्याला मध्य धरलं. जसं आपण मोजमाप करतो, जमिनीचं मोजमाप करतो, एखाद्या घराचं मोजमाप करतो, त्याप्रमाणे एवढ्या सगळ्या ब्रह्मांडाचं मोजमाप त्यांनी केलंय. काय बुद्धिमत्ता असेल, काय क्षमता असेल, परंतु या सगळ्या गोष्टी आपल्या बुद्धीच्या बाहेरच्या आहेत. पण मला सांगायचं हे होतं की 17व्या शतकामध्ये पहिल्यांदा सूर्याच्या ग्रहमालेचा अंतराचा विचार प्रगट करणारा निबंध प्रकाशित करण्यात आला, त्याचा गोगवा झाला. पण भागवतामध्ये असलेल्या पंचमस्कंधामध्ये जे सूर्य ग्रहमाला याचं विवरण केलंय त्याची मात्र लोकांना माहिती नव्हती. 5000 वर्षाच्या आधीपासून ही माहिती ऋषीमुनींना होती. आणि एवढंच की त्यांनी ते संस्कृतमध्ये लिहिलं. आता ती त्या काळातली भाषा संस्कृत होती, त्यामुळं संस्कृतमध्ये लिहिलं. ते काही कोणाला कळू नये म्हणून लिहिलं नाही. आपण जर संस्कृत अभ्यासलं तर आपल्यालाही कळू शकतं. असो, याप्रमाणे भास्कराचार्य तर 12व्या शतकातले, पण त्याच्याही आधी कितीतरी हजारो वर्ष आपल्याला हे ज्ञान परंपरेने ज्ञात होतं. तेव्हा या सगळ्याचा विचार आपल्याला पंचमस्कंदाच्या अनुषंगाने करू. उद्या भागवतातलं विज्ञान या अनुषंगाने याचा विचार आपल्याला करता येईल. असो, कुंडली कवर्दे हरी विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.